पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीसाठी आले होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजप हा साहजिकच मोठा पक्ष असल्यानं त्यांना जास्त जागा मिळतील असं सांगून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्या ज्या जागा आहेत त्या त्यांना मिळणार असल्याचं स्पष्ट केलं। इतर ठिकाणी निवडून येण्याचं मेरिट विचारात घेऊन चर्चा होऊन जागा वाटप होईल असंही त्यांनी सांगितलं। शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात 18 जूनला मोर्चा काढण्यात येणार आहे। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून यावर बोलताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शक्तीपीठ मार्गाची आवश्यकता नसल्याचं सांगितलं असून या महामार्गाच्या विरोधामुळे लोकसभा निवडणुकीत 11 जागांवर त्याचा परिणाम झाल्याचं त्यांनी कबूल केलं। लोकांचा देखील शक्तीपीठ महामार्गाला विरोध असून मंत्री म्हणून शासकीय पातळीवर शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द केला जाईल असं आश्वासन हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिलं। मी मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट निदर्शनास आणलेली आहे की या रस्त्याची काही आवश्यकता नाही आणि या रस्त्यामुळे शेतकऱ्यांची जी जमीन जाणार आहे याचा फार मोठा फटका या निवडणुकीत आपल्याला बसलेला आहे। जवळजवळ 11 लोकसभेच्या जागा त्यामुळे अडचणी झालेल्या होत्या आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता रद्दच केला पाहिजे अशी भूमिका आमची आहे आणि ती मांडलेली आहे। आता जे इतर पक्ष आहेत किंवा विरोधी पक्ष आहे, इतर जे पक्ष आहेत ते आंदोलन वगैरे करतायत, ठीक आहे, लोकशाहीमध्ये त्यांना तो अधिकार आहे, पण जो शासकीय पातळीवर मंत्री म्हणून जेवढी ताकद लावता येईल ते लावून हा शक्तिमार्ग रद्द करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। दरम्यान आरएसएसनं अजित पवार यांच्यामुळे कमी मतं मिळाल्याचं सांगितलं। त्यावर कालच भुजबळ यांनी उत्तर दिल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं। एकंदरीत देशात जी परिस्थिती झाली आहे ती मान्य करून विधानसभेत ती चूक आपण दुरुस्त केली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं। गेले 2-3 दिवस प्रसार माध्यमामध्ये या बातम्या येत होत्या की ऑर्गनायझर हा जो आरएसएसचं मुखपत्र आहे त्यामध्ये कोणते लेख लिहून अजितदादा पवारांच्याबद्दल या पक्षाला आपल्याला बहुमत कमी मिळालं असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यावर भुजबळ साहेबांनी कालच प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि आमच्या अनेक प्रवक्त्यांनी केलेली आहे। उत्तर प्रदेशमध्ये जागा ज्या कमी झाल्या त्यामध्ये तिथं तर अजित पवार गेले नव्हते, तिथं काय अजित पवारचा संबंध नव्हता। एकंदरीत देशात जी परिस्थिती तयार झाली आहे ती आपण मान्य करून पुढे विधानसभेत आपण दुरुस्त केलं पाहिजे। मंत्री छगन भुजबळ पक्षात नाराज असल्याच्या चर्चेवर बोलताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी छगन भुजबळ पक्षात नाराज नसल्याचं सांगितलं। मंत्री भुजबळ हे ओबीसीचा चेहरा म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहेत, त्याचा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। ओबीसीचा चेहरा म्हणून ते राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत, त्यांच्या या चेहऱ्याचा फार मोठा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे। म्हणूनच आम्ही त्यांना विनंती केली की तुम्हाला आमच्या राज्यामध्ये फार मोठी गरज आहे की तुम्ही अशा रीतीनं राज्यसभेत आणि ह्याला जाणं हे आम्हा लोकांची विनंती आहे की तुम्ही तो आग्रह हे करावा। त्यांनी अतिशय आनंदाने सुनीता पवार वहिनीचं नाव घेतलं, ते स्वतः काल फॉर्मरला उपस्थित राहिले आणि त्यांनी प्रतिक्रिया देताना सुद्धा आपण कोणत्याही पद्धतीने नाराजी नाही असं सांगितलं। दरम्यान कांद्याचा भाव, मराठा आंदोलन आणि इतर समाजाचं आरक्षण या विविध प्रश्नांमुळे राज्यात आम्हाला लोकसभेसाठी कमी मतदान झालं हे खरं असल्याची कबुली त्यांनी दिली। ज्यावेळी पराभूत होतो त्यावेळी आमच्यावर धनशक्तीचा आरोप होतो, पण कोल्हापूरमध्ये विजय मिळवल्यानंतर तो लोकांमुळे आणि हातकणंगलेमध्ये पराभव झाला तो धनशक्तीमुळे असं विरोधक म्हणत असतात। लोकशाहीमध्ये अशी टीका टिप्पणी होतच असते असंही पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं।